धनाजीराव, यावर्षी आपण सगळ्या सभासदांना ऊसाचा दर कमीत कमी 300 रुपयाने वाढवून द्यायचा. अहो 150-200 जरी वाढला ना तर माणसं खुश होतील साहेब. आपण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करूया. साहेब, त्या शिंदेने तर उलटा प्रचार सुरू केलाय. कारखाना बाळकावला असं सांगत सुटलाय सगळीकडे. सांगू द्या हो, आपल्याला काही फरक पडणार नाही. आपण मात्र नीट काम करायचं. हो ते तर आलंच, पण आता आपल्याला प्रचाराला जोरात सुरुवात केली पाहिजे साहेब. हो, आता आजची ही पूजा झाली ना, सगळे जोरात तयारीला लागा. समोरचं हे पहिलं इलेक्शन आहे, चांगलं झालं पाहिजे. जाधव साहेब, प्रसादाची सगळी तयारी झाली आहे ना? हो रे बाबा, सर्व तयारी झालेली, बघून घे. गुरुजी, तुमची पूजेची सगळी तयारी झाली आहे ना? माझ्याकडून सगळी तयारी झाली. नवरा नवरी आली की झालं. गुरुजी, अहो कारखान्याची पूजा आहे, तुम्ही लग्नातच आहे बे अजून. तुम्ही चुकीची पूजा मांडली नाही ना? अरे बाबा, कारखान्याचीच पूजा मांडली रे. नवरा नवरी सवय न गेलो तोंडात. त्याच सवयीने जर लग्नाची पूजा मांडली असली तर हे बघा गुरुजी, मामासाहेबांनी माझ्यावर सगळी जबाबदारी दिली आहे. माझी मला पार पाडू द्या. चुकीची पूजा मांडली असेल तुम्ही. मांडल्या खरी पूजा, पण नक्की कारखान्याचीच पूजा आहे कशावरनं? अरे कारखान्याचीच पूजा मांडली आहे मी. तीच विचारतोय कशावरनं? अरे मग कशी असते कारखान्याची पूजा ते तरी तू सांग. मला पण नाही माहिती. कारखान्याच्याच माणसाला विचारतो. जाधव साहेब, ही पूजा बरोबर आहे का बघावं? बरोबर आहे. मग नाही काय प्रॉब्लेम. गुरुजी नमस्कार. हा दीर्घ. बघ, झाली सगळी तयारी? हो, सगळी तयारी झाली. मी खात्री करून घेतली. आता फक्त ताई मॅडम तुम्ही आले की झालं. मग अजून कशा आल्या नाहीत कळत नाही. पण तीच मला पण कळून झालं. यावं आत्ता पात्र यायला पाहिजे होत्या. माने साहेब, मी सांगितलेलं काम आत्ताच्या आत्ता झालं पाहिजे. नाही, तुम्ही काम कराल याची खात्री आहेच मला, पण तरीही सांगतेय मी. महत्वाचं असं काही नाही, पण काम झालं पाहिजे. हो, नाही ठीक आहे, मी येते तिथे, पण मी सांगितलेलं काम लक्षात ठेवा. ताई, तू तर फुल प्लॅनिंग केलंस. म्हणजे आज त्या खानावळवालीच्या बापाची पूजा बांधली जाणार. आणि त्या पूजेचा प्रसाद या खानावळवालीला मिळणार. या घरात राजकारण कळतं ना, ते फक्त तुलाच. तू ग्रेट आहेस. सासूबाई, निघूयात का आपण? पायलटचा 2दा फोन येऊन गेलाय. हा, म्हणजे निघायलाच पाहिजे. बरं ताई, ती जेवणाची ऑर्डर कॅन्सल करू ना? म्हणजे सुरेश रावला देऊया का? त्यांना मदत पण होईल आणि ते खूप गरजू पण आहेत ना. मामासाहेब, तुम्हाला सांगितलंय की काय गरज नाही तुमच्या ऑर्डरची आणि तुमच्या उपकाराची. सुमन, गरज प्रत्येकाला असते. माझ्या तात्यांना नाही. तालुक्यात वर्ल्ड फेमस आचार्य आहेत ते. 4 चौघात त्यांना बी मान आहे. कुठल्या मानाची गोष्ट करतेस तू? तुला तुझ्या बापाचा मान बघायचा आहे? सासूबाई, आवाज खाली. फार मोठ्या तोंडानं बोलतेस ना तू. चल, आज तुला तुझ्या बापाचा मान दाखवते. बबन, ए पापण्या, ताई मॅडमचा मूड कसा आहे? गुरुजी, आता त्यांच्या मूडचं मी काय सांगणार हो? त्यांच्या मूडच्या त्याच मालकीन बाई ना. पण गुरुजी, तुम्हाला एवढी काळजी का म्हणून लागली हो? अरे मुख्यमंत्री होणार म्हणून सुमीची पत्रिका जुळवली ना आपण. जुळवली? म्हणजे आपोआप जुळली. हा, मग अरे ताई मॅडम मुख्यमंत्री करणार होते ना समर साहेबांना. मग आमदारकी सोडून साखर कारखान्याच्या निवडणुकांना उभं केलंय म्हणून विचारलं. आणि जरा मोठ्या आवाजात बोलशील का नाही? कोणाला सांगू नका. नाही,
ही सगळी आहे का नाही सुमीचीच करामत आहे अहो. म्हणजे म्हणजे सुमीनं समोर साहेबांनी सांगितलं आमदारकीच्या निवडणुकीला उभं राहू नका म्हणून. घरात लय राडा झाला. घरातल्या घरातच इलेक्शन लागलं. त्या इलेक्शन मध्ये सुमीनं ताई मॅडमनी हरवलं. मग काय त्या गप बसल्या. कोणाला सांगू नका पण. म्हणजे पत्ता बरोबर लागलाय. कसला पत्ता? हे आपलं हा केळीचं पान रे, पूजेला आणलेलं केळीचं पान बरोबर बसले. हा हा बघा की पूजेची सगळी तयारी झाली पण सुमीचाच पत्ता नाही अजून. तुम्ही इथनं हालू नका मी लगेच येतो. नाही नाही जाऊन येतो. सासूबाई कुठे चाललोय आपण? कळेल लवकरच. नमस्कार ताई मॅडम. नमस्कार. काय झालंय माने? काही नाही हो, ही जुगारी लोक. कंप्लेंट मिळाली म्हणून धाड टाकली तर इथे जुगाराचा मोठा अड्डाच चालतो. हा जुगारांचा फार फेवरेट अड्डा आहे हा. तुम्ही कारवाई केली ते फार बरं झालं. इथे आजूबाजूला भरपूर गुन्हे घडतायत म्हणून आज ही कारवाई. ठीक आहे, पण भागात शांतता असायला पाहिजे, लक्षात ठेवा. होत आहे मॅडम. वेडीयस का? इथे सगळे ओळखतात आम्हाला. आता तू उतरलीस तर उद्या पेपरात बातमी येईल. भावी मुख्यमंत्री समरसिंग मंत्री पाटलांचे जुगारी सासरे अटक. समरच्या इमेजचं काय? त्याचं राजकारण सुरू व्हायच्या आधीच संपेल. सासूबाई माझं तात्या. तुझे तात्या सुटतील नंतर. आत्ता तू उतरलीस तर माझ्या समोरचं राजकारण कायमचं संपेल. ठरव आत्ताच, बाप का नवरा? तुला माझा राग येत असेल, पण खरंच माझा नाईलाज आहे. हो ताई, तुझा नाईलाजच होता ग. उद्या ही बातमी बाहेर कळाली तर माझ्या समोरचं मुख्यमंत्रीपद धोक्यात येईल. हे कळतंय का तुला? हो ताई, चिथू होईल सगळीकडे. म्हणजे भावी मुख्यमंत्र्यांचा सासरा जुगारी, पोलिसांच्या छाप्यामध्ये अटक ऐकायला कसं वाटतं ताई? नाही, ऐकूनच काटा येतोय अंगावर. सगळीकडे नाचक्की होणार. आजपर्यंत कमावलेलं सगळं वाया जाणार. हो ना, मंत्री पाटलांचं घराणं रस्त्यावर येईल आणि हे सगळं तुझ्या वडिलांमुळे होईल बरं का. तुमच्यामुळे आमच्यावर ही परिस्थिती येऊ शकते. नरसू, फक्त ही बातमी कुठे बाहेर कुणाला कळायला नको. बस, मला फार काळजी वाटतेय रे. ताई, बरं झालं तू सुमनला अडवलंस, पण आता सुरेश रावांनी सांगू नये ते कुणाचे सासरे आहेत ते, नाही का? हॅलो, हा समर. हो बाळा, पोचतोय आम्ही. आता गेल्यावर ही गोष्ट समरला सांगू नकोस. नाही म्हणजे आधी कार्यक्रम होऊ देत. हो, नाही तर पूजेचा सगळा बट्ट्याबोळ व्हायचा. तुमचा ऊस किती निघतो?
आमचा लय नाही 4 एकरामध्ये 200 टन निघतो. पहिला 300 वर जायचा. मग आता कमी का? हा बदली पीकच घेत नाही शेतकरी. मग जमिनीचा कसा कस उरल? एकदाच ऊस लावायचा आणि मग वर्षभर आरामात बसायचं दारं धरत. ते असंच होणार. याचा अर्थ शेतकऱ्यांना शेती संदर्भात मार्गदर्शन करणंही गरजेचं आहे. हा गळीत हंगाम संपला की आपण अशी काही शिबिरं घेऊया. समर, अरे किती वेळ आहे अजून? मी केला होता मम्माला ऍक्च्युली फोन. येईलच मम्मा इतक्यात. ठीक आहे, मग आपण आज जाऊन बसूया का? चला. चला. बसा बसा. सुमन, अगं उशीर होतोय आपल्याला, सगळे वाट बघतायत. चल लवकर. येतेस ना? नमस्कार. काय गुरुजी, झाली का सगळी तयारी? हो झाली. मम्मा ग एवढा का उशीर झाला? काही नाही, सुरेशराव आडवे आले. नरसिंहराव, तुम्हाला गाठ पडली असं म्हणायचं आहे का? हा, ते त्यांची गाठ पडली. पण मग त्यांना का घेऊन आला नाहीत बरोबर? अरे त्यांना वेगळीकडे पाहुणचाराला नेलंय. सुमित, काय झालंय? काय नाही. मग असा चेहरा का पडलाय तुझा? काय नाही. काही नाही. मी आज ओळखतोय का तुला? काय झालंय सांग. पहिले समर, आपण पूजा करून घेऊया का? उशीर होतोय रे. हो गुरुजी, करूयात सुरुवात. हो चल. चल. सुमी, तू ये ना पुढे. नाही, करू द्या सासूबाईंना. सुम्या का, पण तुम्हा दोघींच्या हस्ते पूजा करायचं ठरलं होतं आपलं. नाही पायलट, सासूबाईंचा मान मोठा आहे, करू दे त्यांनाच. अरे समर, तिची इच्छा नसेल तर राहू दे ना. पूजेला उशीर होतोय रे. ठीक आहे मम्मा. हळद कुंकू लावून घ्या. आता इथं हळद कुंकू व्हा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविर्ज्ञानगम्यं वंदे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं. चला, पूजा संपन्न झाली. आज तुम्ही सगळे या पूजेसाठी हजर राहिलात, ही फार आनंदाची गोष्ट आहे. आता लवकरच आपल्या कारखान्याच्या इलेक्शन येत आहेत. त्या निवडणुकीमध्ये तुम्ही अशीच आम्हाला साथ द्याल अशी आशा करतो. साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही सगळे समर साहेबांबरोबर आहोत आणि समर साहेबांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. ऐकलंस? आता ह्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस.
हा तुम्ही कुठे बघितलीस का? हाय की हे काय होती की इथंच. इथे नाहीये म्हणून तर विचारतोय ना. बरं मी बघतो, तुम्ही ह्यांच्या संगत थांबा, आम्ही बघून येतो. जाधव साहेब इकडे. सुमे 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 कुठे गेली ही? ओ कदम, तुम्ही तिकडे बघा, मी इकडे शोधतो. सुमे सुमे ए सुमे. सुमे 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 सुमे. ओ कदम, सापडली का? नाही आवा, कारखाना पालता घातला. कुठे गेली न सांगता? सुमे कदम साहेब, तुम्ही वरती बॉयलरच्या इथे बघा. जाधव साहेब, तुम्ही या बाजूला बघा. बाबा, आपण इकडे बघू. चल चल. सुमी दिसली कुठे? नाही. कुठे गेली? समर, अरे काय झालं समर? मग सुमी गायब झाली अचानक. गेलीच का? तरी ताई तिला सांगत होती की आपण पूजा झाल्यावर जाऊया. कुठे? हो ना. अरे काय झालं, आम्ही इथे येत असताना तिच्या वडिलांची गाठ पडली आमची. ताई आता नको लपवायला ना. समोर अरे सुरेशरावांना जुगार खेळताना पोलिसांनी पकडलं. काय? म्हणजे आड्यावर धाड पडली आणि त्यांना पकडून नेत होते तेव्हाच आमच्या समोर आले नेमके. म्हणजे काय झालं, मी तिला सांगितलं की पूजा झाली की आपण जाऊन सोडवून आणूया त्यांना, पण धीर धरवला नाही सुमनला. तात्या जुगार खेळतात बहुतेक, नाही तर पोलिसांनी पकडलंच नसतं ना. समर कुठे गेली ती बघा. भाऊजी बहुतेक पोलीस स्टेशनला गेली असेल ती. मम्मा चल पटकन. चला 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 बाबा, बाईक घे. सुमे थांब. गाडी थांबव, गाडी थांबव. सुमे सुमे थांब. पायलट, तात्याने पोलिसांनी धरले. अरे हो माहितीये मला, पण तू आता कुठे निघालीस? तात्याने सोडवलं पाहिजे पायलट. सुमे सुमे थांब. तात्यांना सोडूयात आपण, पण तू अशी एकटीच कुठे चालत निघालीस? मला तात्यांकडे जायचंय पायलट. पोलिसांनी धरले त्यांना, मला सोडवायचं त्यांना. रडू नकोस बघू. शांत हो. पायलट, सुमे, आपण जाऊया पोलीस स्टेशनला. तात्यांना आणूया सोडून, पण तू आधी गाडीत जाऊन बस बघू. आणि आम्हाला न सांगता तू एकटी कुठे चालत निघाली होतीस? हा म्हणजे अशी मंत्री पाटलांची सून एकटीच रस्त्यावर फिरते, शोभत काय? काय शोभतंय काय शोभत नाही मला काय माहित नाही. मला माझ्या तात्याने सोडून आणायचं आहे. सुमी काळजी करू नको, सुरेशरावांना काही होणार नाही. सुमन, गाडीत बस बरं. नाही पायलट, मला तात्याने सोडून आणायचं आहे. नाही नको, मी जातो. मी आणि बबन जातो. नाही नको पायलट, तुझी उगा इमेज आहे नको तिथं. नाही का, कसली इमेज? अरे तू इलेक्शनला उभा आहेस, उगा डाग नको पडाय तुझ्यावर. उगाच काहीतरी बोलू नकोस. तू गाडीत जाऊन बस, आम्ही तात्यांना घेऊन येतो परत. सुमी चल चल गाडीत बस. भाऊजी समर कशाला? मी सोडवतो ना सुरेशरावांना. नाही नको, मी आणि बबन जातो. नाही पायलट, मी येते की तुझ्या संगत. मी
माझ्यावर विश्वास आहे ना? मी आणतो म्हणलं ना तात्यांना परत. सुमी चल चल गाडीत बस. चल. माने साहेब, थोडासा प्रसाद द्या आणि द्या सोडून पटकन. सुमे, मी हा गेलो आणि हा आलो. काही काळजी करू नकोस. तात्यांना घेऊन येतो मी परत. सुमी काळजी करू नको, होईल सगळे व्यवस्थित. बबन, गाडी कर.